तर चॅप्टर इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. आपण आधी सम बेसिक कन्सेप्ट बघितले. आता अनालिटिक केमिस्ट्री बघू. तर अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजेच काय, तर यामध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन करतो केमिकल्स कंपाऊंडचा. म्हणजे हे आपल्याकडे सबस्टन्स असतात. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं काय असतं सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय, जे प्युअर मॅटर, मॅटर आपण त्याला सांगते मॅटर. तर जेही इलेमेंट्स किंवा कंपाऊंड असतात त्यांचं आपण काय करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो. कसं इन्व्हेस्टिगेशन, तर केमिकल कंपोजिशन त्यामध्ये काय काय आहे. म्हणजे एक्स वाय झेड माझ्याकडे आपण अशा प्रकारे चला मून मिशन केलं. मून मिशन मध्ये एक सॅम्पल कलेक्ट केले. मग आपल्याला माहिती का ते सॅम्पल कशाचं, ते काय असं तुम्ही परचेस केलंय का, ते सोडियम आहे किंवा वॉटर आहे असं काही नाही ना. एक सॅम्पल आहे, तुम्हाला माहित नाही ते काय आहे. मग त्याचं आपण काय करणार, केमिकल कंपोजिशन चेक करणार. म्हणजे त्याचं पूर्ण अनालिसिस करणार, त्या काय काय आहेत, कोणकोणते इलिमेंट आहेत. कंपोजिशन म्हणजे काय, एलिमेंट्स, पर्सेंटेज ऑफ एलिमेंट्स. त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्यामध्ये कंपाऊंड जसं वॉटर आहे, तर वॉटरचा फरक काय आहे, तर वॉटर वेस टू असतो. यामध्ये 1 kg हायड्रोजन असेल तर 8 kg काय असतो, ऑक्सिजन असतो. तर अशा प्रकारे त्याचं आपण पर्सेंटेज काढतो. काय करतो, पर्सेंटेज बाय वेट काढतो, चेक करतो. तर ह्या प्रोसेसला अनालिटिकल केमिस्ट्री म्हणतात. एकदम क्लिअर आहे. तर यामध्ये दोन अप्रोच असतात, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, तर क्वालिटेटिव्ह म्हणजे आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे टू अप्रोच आपल्याकडे असतात. आता यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह मेथड्स म्हणजे काय काय असतात, तर यामध्ये आपण तो प्रेसिपिटेट होतो का, त्याचं एक्सट्रॅक्शन कसं करायचं, त्याचं डिस्टिलेशन होतं का, करताना डिस्टिलेशन, प्युरिफाय करणं. त्याच्यामध्ये आपण का कलर कसा आहे, ऑर्डर कसा आहे, मेल्टिंग पॉईंट कसा आहे, बॉइलिंग पॉईंट कसा आहे, याला आपण सर्वांना कशामध्ये टाकतो, क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण त्याचं अनालिसिस करतो, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस किंवा ह्या बाकीचे जे मेथड्स आहेत. मला वाटतं एवढ्या डेप्थ मध्ये काही जाण्याची गरज नाही, तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन. ठीक आहे. म्हणजे काय लक्षात ठेवणार, तर अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजेच काय, कोणताही कंपाऊंड असेल त्याचं थोडली काय करता, अनालिसिस करा. त्याच्या कलर पासून, त्याच्या प्रिपरेशन पासून, त्याच्या एक्सट्रॅक्शन पासून, तर त्याचं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस वगैरे. आपण व्हॉल्युमेट्रिक एक्स्ट्रा वेळ मिळाल्यावर आपण डिस्कस करू की काय काय व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मेथड्स असतात. नेक्स्ट आहे, आता क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण हे चेक करतो की ऑर्गॅनिक आहे का, इनऑर्गॅनिक आहे, कशा प्रकारे आहे. तर भरपूर गोष्टी इथे आहेत, थेरॉटिकल आहे. तर थेरॉटिकल मध्ये आपल्याला जास्त जायचं नाही, किंवा मोस्टली जे वगैरे बिलकुल जात नाही. आपलं टार्गेट आहे आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय करणार. तर हेही पूर्ण थेरॉटिकल मध्ये येतं की गप्पा गोष्टी होतात. आपण थोडस इम्पॉर्टंट गोष्टी होतो, सायंटिफिक नोटेशन्स. तर सायन्स मध्ये तुम्ही जेव्हा याल केमिस्ट्री मध्ये किंवा कुठेही, तर सायन्स केमिस्ट्री द पार्ट ऑफ सायन्स. तर सायन्स मध्ये सायंटिफिक नोटेशन हा एक ट्रेंड यूज केला जातो. त्याला एक्सपोनेन्शियल नोटेशन म्हणतात. म्हणजे जसं की आता हा नंबर आहे, एवढा नंबर आपण पुन्हा पुन्हा लिहिणार का, नाही. तर आपण त्याला 10 रेज टू फॉर्म मध्ये लिहितो. काय लिहितो, अशा फॉर्म मध्ये लिहितो, नंबर 10 रेज टू पॉवर एन लागतात, एक्सपोनंट म्हणतात. काय म्हणतात, एक्सपोनंट. म्हणजे जनरली मला असं घ्यायचं 6 1 2 3. तर मी काय करणार, एन म्हणजे काय लिहिणार, दिस इज नंबर. 3 मध्ये 10 रेज टू काय करणार, मल्टिप्लाय बाय पॉवर. तर 1 2 3 मीन्स लिमिट. याचा मिनिंग काय आहे, याचा मिनिंग 1000 आहे आणि याचा मिनिंग 6. तर 6 × 1000 तुम्हाला हाच नंबर मिळेल. तर ही नॉर्मल मॅथमॅटिकल अप्रोच आहे की मॅथमॅटिक्स मध्ये नंबरला असं लिहिलं जातं. सायंटिफिक जेव्हा तुम्ही काही यूज करणार किंवा कॅल्क्युलेशन्स करणार, जनरल कॅल्क्युलेशन्स, तेव्हा तुम्हाला सायंटिफिक अप्रोच ठेवावा लागतो. सायंटिफिक अप्रोच मध्ये एवढे नंबर आपण कंबरसम वगैरे एवढं लिहित नाही, आपण शॉर्टकट करतो. काय करतो, फॉर्म्युला काय आहे शॉर्टकट मध्ये, तर कधीही तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा, n × 10 रेज टू एन. स्मॉल एन मीन्स पॉवर, आणि हा ऍक्च्युली व्हॅल्यू. ठीक आहे, सोपा आहे म्हणून काही जास्त बोलत नाही. आता इथे भरपूर गोष्टी आहेत. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही नंबर तो मेन्शन करणार, 0.022 × 10⁻³ याला काय म्हणतात, अवॉगाड्रो नंबर म्हणतात. लास्ट लेक्चरला आपण हा अवॉगाड्रो नंबर लर्न केला, मोल काय असतो, सर्व गोष्टी आपण मध्ये स्टडी केल्या. करताच बघितल्यास कळायला पाहिजे की हा एक अवॉगाड्रो नंबर आहे. यामध्ये ही एन ची व्हॅल्यू आहे, हा आपला 10 टू द पॉवर हा एक्सपोनंट आहे. स्मॉल एन ची व्हॅल्यू 23 आहे, कॅपिटल एन ची व्हॅल्यू 6.022 आहे, आणि हा तर पॉवर आहे. तर आपण ह्याच फॉर्म मध्ये काय करणार,
कॅल्क्युलेशन्स कंटिन्यू करा. इथे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, तुम्हाला ते कॅल्क्युलेशन सबट्रॅक्शन ऍडिशन ह्या मेथड्स आहेत. तर मला वाटतं सबट्रॅक्शन ऍडिशन मेथड थोडासा डिले घेईल, आपण थोडं पुढे जाऊ. काय करू? पुढे जाऊ. मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर मला इंटरेस्ट आहे पर्सेंटेज कॉम्बिनेशन. पेज नंबर आहे 60. पेज नंबर आहे 60. चला, आलात का 16 मध्ये? हॅलो. यस. तर माझा जो इंटरेस्ट आहे फर्स्ट तो आहे स्टॅच्यूमेट्री मध्ये. कशामध्ये? स्टॅच्यूमेट्री. तर स्टॅच्यूमेट्री काय असतं? तर स्टॅच्यूमेट्री म्हणजे काय असतं, तर आपल्याकडे आधी तर आपला टॉपिकच आपण स्टार्ट करतो स्टॅच्यूमेट्री अँड कॅल्क्युलेशन. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. जर तुम्ही जेई करत असाल तर वन क्वेश्चन इथून येणारच स्टॅच्यूमेट्री. किंबहुना मोल आणि याला कम केला जातो आणि क्वेश्चन असतो, तर एक क्वेश्चन इथून बनतो. टॉपिकचं नाव असतं स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन्स आणि हे रिॲक्शन साठी अप्लाय केलं. मग स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन्स मध्ये काय काय असतं? तर स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन्स मध्ये चलो स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम्स मध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. आपण गोष्टीमध्ये एवढं जाणार नाही. आपल्याला एसटीपी माहिती आहे, सर्व माहिती आहे. काय एसटीपी म्हणजे? टेम्परेचर, किती असतं टेम्परेचर? 0°C प्रेशर 180. थेरॉटिकल मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे, न्यूमेरिकल येतो तर आपण न्यूमेरिकलच करतो. तर हा स्टॅच्यूमेट्रीचा न्यूमेरिकल आहे. टॉपिक काय शिकतो आपण? अनालिटिकल केमिस्ट्री. त्यामध्ये आपला फर्स्ट टॉपिक आहे स्टॅच्यू किंवा स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन. टॉपिकचं नाव आहे स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन. कोणासाठी अप्लाय केले जातात? केमिकल रिएक्शन. स्टॅच्यू कॅल्क्युलेशन आपण केमिकल रिएक्शनला अप्लाय करतो. मग हे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करण्याची पहिली कंडिशन आहे की तुम्हाला रिॲक्शन कळायची. ही केमिकल रिॲक्शन आहे का? आहे ना? का नाही? तर सर्वात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल इक्वेशन तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे, तरच तुम्हाला स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन येईल. काय काय केमिकल इक्वेशन्स मध्ये? तर केमिकल इक्वेशन्स मध्ये रिॲक्टंट असतात ऑब्विसली. दिस इज रिॲक्टंट आणि हे आहेत प्रॉडक्ट. सॉरी, आपण थोडस काय करणार, काय अडकतं केमिकल रिएक्शन बद्दल थोडासा स्टडी करणार आपण. केमिकल रिएक्शन काय असते? केमिकल रिएक्शन मध्ये तर रिएक्टंट साइड असते आणि प्रॉडक्ट. रिएक्टंट, नंबर ऑफ रिएक्टंट R1 R2 असू शकतात. प्रॉडक्ट ही P1 आणि P2 असू. नंबर ऑफ प्रॉडक्ट आपण ऍड करतो, नंबर ऑफ रिएक्टंट आपण प्लस ऍड करतो. इथे काही कंडिशन दिलेल्या असतात. कंडिशनचा आपल्या स्टेटशी काही संबंध नाही. ठीक. आपला संबंध फक्त आहे की हे जे नंबर ऑफ रिएक्टंट प्रॉडक्ट आहे यांच्या समोर नंबर्स असतात. काय असतात? नंबर्स असतात. इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 4 आहे. तर हे जे नंबर्स आहेत यांना आपण स्टॅच्यूमेट्रिक कोइफिशियंट म्हणतो. आपला पॉइंट काय आहे? स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन. तर हे जे नंबर असतात 3, 2, 1, 4 याला स्टॅच्यूमेट्रिक कोइफिशियंट म्हणतात किंवा कोइफिशियंट काय म्हणतात? कोइफिशियंट. हे जनरली मॅथमॅटिकल नंबर असतात. हे मॅथमॅटिकल काय असतात? नंबर, सिंपल नंबर. नेक्स्ट आहे, ह्या बसला तुम्हाला वेगवेगळ्या टाईपने युज करता येतो. म्हणजे मला म्हणायचं असतं की हा 3R1 आहे, तर मी त्याला असं रीड करू शकतो. आता मी थोडीशी रिॲक्शन लिहितो, 3 काही लिहितो, H2O प्लस ट्वाईस NaCl. तर मी याला असं रीड करणार 3H2O. ही जनरली मिळतो. त्याला केमिस्ट्री कळत नाही तो असं असणार 3H2O. ज्याला केमिस्ट्री चांगलं कळतं तो कसं असणार? कसं असणार पार्थ मडके? झालंय आपलं 3H2O प्लस. ते तर जनरल वाचतो ना, तुम्ही छोटा मुलगा वाचणार 3H2O. सर NaCl काय रिॲक्शन रिॲक्शन नाही विचार, याला रीड कसं करायचं? वॉटर बरोबर प्लस आपण 3 मॉलिक्यूल म्हणणार.
3 मॉलिक्यूल ऑफ वॉटर, करेक्ट. सेकंड थिंग, त्याला तुम्ही 3 मोल्स ऑफ वॉटर म्हणणार. काय म्हणणार? 3 मोल्स ऑफ वॉटर. तर ह्या नंबरचे 2 इम्पॉर्टंट थिंग्स असतात. म्हणजे नंबरला आपण 2 वेने यूज करू शकतो की ते 3 वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत किंवा ते 3 वॉटरचे मोल्स. बरोबर. आता मडके आपल्याला चांगला माहिती आहे की मला 3 मॉलिक्यूल म्हणायचं असलं तर त्याचा मिनिंग वेगळा होतो. म्हणजे हे वॉटरचे 3 मॉलिक्यूल. क्लिअर आहे एकदम. ग्लास मध्ये 3 मॉलिक्यूल फिरते आणि 3 मोलचा मिनिंग वेगळा होतो मडके. वेट असेल तर याचा मिनिंग ग्लास मध्ये किती पार्टिकल असणार आहे मडके चैतन्य? मला म्हणायचंय माझ्याकडे 3 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आहेत ग्लास मध्ये. तो किती काउंट असणार आहे? काल शिकलोय आपण. काय पीएमयू? ऑनलाईन कोणाला आन्सर येते का? आपण काय बघतोय? ऋषिकेश आला नाही रे आज ऑफलाईन. जोशी, हो सर. आपण डिस्कस करतो रे की मोल वरनं जर तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल फाइंड आउट करायचे असतील काय करायचं चैतन्य? त्या मोलला नंबरने मल्टिप्लाय करायचं. मग इथे 3 मोल्स आहेत तर 3 मोल इंटू ॲव्होगाड्रो नंबर. एवढे पार्टिकल्स त्या ग्लासमध्ये असणार. तर 3 मॉलिक्युलचा मिनिंग म्हणजे फक्त 3 मॉलिक्युल आणि 3 मोलचा मिनिंग 3 इंटू 6 इंटू 10⁻23 ॲव्होगाड्रो. काय म्हणते? रिलेशन लागतंय का? हो बरोबर. तर मग केमिस्ट्री मध्ये लर्न करताना, हॅलो नवीन मेंबर, आपल्याला काही माहिती का मोल वगैरे? नसेल तर तुला एक्स्ट्रा लेक्चर करावं लागेल किंवा व्हिडिओ बघून आपण करू. सध्या तुला लिंक लागणार. पण तुला मोल माहित नसेल तर प्रश्न सांगूनच प्रश्न नाही. ऍडजस्ट व्हायला थोडासा तुला 2-3 दिवस माझ्या लेक्चरला तरी लागणार. मग आपल्याला बघायचं होतं की 3 इथेच काहीतरी इश्यू येतो. हे बघा 3s2 आहे आणि किंवा मी XYZ मध्ये म्हणणार म्हणजे कधी 3a आहे प्लस 2b आहे इज इक्वल्स टू 3d आहे. ही एक रिॲक्शन आहे. तर मी म्हणणार 3 मॉलिक्युल ऑफ ए किंवा मी म्हणणार 3 मोल्स ऑफ ए. समजलं? मी रिॲक्शन इश्यू असणार 3 मॉलिक्युल ऑफ ए रिॲक्ट विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ बी, डी गेट 3 मॉलिक्युल ऑफ डी. जेव्हा आपण मॉलिक्युलच्या गप्पा करणार, जेव्हा आपण मोलच्या गप्पा करणार तेव्हा म्हणणार मी 3 मोल ऑफ ए रिॲक्ट विथ 2 मोल ऑफ बी, वी गेट 3 मोल ऑफ डी. तर आपण मोल मध्येही तो नंबर यूज करू शकतो, तर मॉलिक्युल बी करू शकतो. म्हणून हा नंबर आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट असतो. काय असतो? व्हेरी इम्पॉर्टंट. कारण केमिस्ट्री मध्ये कॅल्क्युलेशन मॉलिक्युल मध्ये होत नाही, मोल मध्ये होत. इथे ए चे किती मोल आहेत? 3 मोल्स आहेत. बी चे किती मोल्स आहेत? 2 मोल्स आहेत. 2. डी चे किती मोल्स आहेत? 3 मोल्स आहेत. तर कॅल्क्युलेशन सर्व मोल्स मध्येच होणार. पुन्हा रिपीट करतोय नवीन मेंबर साठी. मोल म्हणजेच काय? किती पार्टिकल असतात रे? 6 × 10⁻23 राऊंड अप. एवढे पार्टिकलला आपण एक मोल म्हणतो. कळलं रे? म्हणजे आम्ही 2 मोल ना त्याचा नंबर फिक्स असतो. 2 × 6 × 10⁻23 जेव्हा 3 मोल म्हणणार कोणाची असतो 3 × 6 × 10⁻23. ह्या कॅल्क्युलेशन मध्येच केमिस्ट्री पुढं जाणार. बरोबर. नेक्स्ट चला, केमिकल रिएक्शन तुम्हाला कळाले. केमिकल रिएक्शन मध्ये काय असतं तर तुम्हाला हा पॉइंट क्लिअर करायचा असेल तर तुम्हाला प्रॅक्टिसही करावं लागतं. हे विनाकारण तुम्हाला 4 मार्क्सला क्वेश्चन काही विचारत नाही. ठीक आहे. तर प्रॅक्टिस बेस आपण करू. हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर मला वाटतं कोण असणार आहे? पार्थ न्यूमेरिकल वाचणार. Calculate the mass of carbon dioxide and water formed on atomic combustion of 24 gram of methane gas. Atomic masses of carbon 12 U, hydrogen 1 U, oxygen 16 U. हे बघा न्यूमेरिकल तुम्हाला डायरेक्टली जेईला आला, तुम्हाला आधी शोधावं लागतं की हा न्यूमेरिकल कशाचा आहे, कोणत्या चॅप्टरचा आहे, कोणत्या टॉपिक. तुम्हाला सांगितलंय कॅल्क्युलेट दी मास ऑफ कार्बन डायऑक्साइड. तुम्हाला कार्बन डायऑक्साइडचं मास काढायचं.
आणि वॉटर फॉर्म, किती वॉटर फॉर्म झाला आहे हे तुम्हाला काढायचं. ऑन अ कम्प्लीट कंबशन ऑफ, एक कंबशन होता आहे 22 ग्रॅम ऑफ मिथेन. तर रिएक्शन मध्ये काय काय होतं आधी थोडस रिएक्शनची आयडिया बघू आपण, की तुम्हाला इथे काय विचारलं. तर स्टेचिओमेट्री मध्ये तुम्हाला एक रिएक्शन दिलेली असते. रिएक्शन सांगितलेलं असतं की हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. तर तुम्हाला सांगितलेलं असतं की एक कंडिशन, हे इथे नंबर दिलेले असतात, काय दिलेले असतात, स्टेचिओमेट्रिक नंबर. आणि तुम्हाला सांगितलेलं असतं ए आपण 20 ग्रॅम घेतला तर सी किती ग्रॅम असतं फॉर्म तयार. ए 20 ग्रॅम आहे, बी 20 ग्रॅम आहे, तर सी किती ग्रॅम आहे, किंवा सी 20 ग्रॅम आहे, बी 20 ग्रॅम आहे, तर ए किती ग्रॅम असतात. तर तुम्हाला हे रिएक्शन मध्ये सांगतं की काय कॅल्क्युलेट करायचं असतं की किती अमाऊंट रिएक्शन मध्ये लागणार आहे. समजतंय पॉईंट. चला न्यूमेरिकल वर तुम्हाला कळेल. मला तुम्हाला सांगितलं कंडिशन दिली आहे की तुम्हाला एक मिथेन गॅस बर्न होतो. माझ्या माहितीप्रमाणे जेईला असे क्वेश्चन आलेले आहेत. तर त्यांनी हे नाही सांगितलं की रिॲक्शन नाही दिली तुम्हाला, त्याने फक्त सांगितलं द कम्प्लीट कंबशन ऑफ 24 ग्रॅम ऑफ मिथेन. 24 आपण नंतर विचारतो, आपल्याला सांगितलंय मिथेन गॅस बर्न होतोय. तुम्ही जर थोडस 10th मध्ये गेलात, 10th मध्ये ही रिॲक्शन जशी तशी आहे. हो हो. त्यामध्ये तुम्हाला जनरली लक्षात ठेवायचं मिथेनला CH4 म्हणतात. हो. बर्न होणं म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन असते. मग काय करायचं असतं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन असते तर ऑक्सिजन हा कार्बन सोबत CO2 तयार करतो, ऑक्सिजन हा हायड्रोजन सोबत वॉटर तयार करतो. नॉर्मल रिॲक्शन आहे, असं काही मोठं किंवा सेम सेम रिॲक्शन पुन्हा पुन्हा येतात, त्यामुळे त्या लर्न करून घ्यायचं. सर पहिल्याच क्वेश्चन आहे ना 10 ला आहे. हो हो. मग ही रिॲक्शन करून फायदा नाही आहे. इथे कार्बन 1च आहे, इथे कार्बन किती आहे 1 आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे हायड्रोजन 4 आहे, इथे हायड्रोजन 2च होते. हो 2 होते ना, हे नंबर 9 होते ना, नंबर होते का, हाँ बॅलन्स नव्हते ना. बॅलन्स मग इथे 4 होते तर आपल्याला इथे 2 दिसले, आपण ते मल्टिप्लाय केलं, काय केलं म्हणजे 4 झाले. म्हणजे ऑप्शन 2 झाले आणि ऑप्शन 2 4 झाले. म्हणजे ऑप्शन 2 होते पण 2 ने मल्टिप्लाय आणि बॅलन्स. तर तुम्हाला थोडस कॉमन सेन्स इथे ठेवावा लागेल, कारण हे नंबरच आपल्याला गरजेचे आहे. 1 2 1 2. स्टॅचिओमेट्री मध्ये आपण कंपाऊंड वरती फोकस न करता कशा नंबर फोकस करतो, कोएफिशियंट. तर रूल नंबर 1, इक्वेशन दिलं असेल तर चांगला आहे, तुम्ही भरपूर पेपर बघितले ते इक्वेशन दिलेलं असतं, असं दिलेलं असतं. आता इथे एकही दिलं नाही, स्टेट बोर्ड वाल्यांना वाटतं मुलं हुशार आहेत, भरपूर ठिकाणी क्वेश्चन दिलेलं असतं. यांनी एकही दिलं नाही तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर रिॲक्शन तुम्हाला आले की कम्प्लीट कंबशन झाल्यानंतर असं फॉर्म होतं. झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला न्यूमेरिकल काही असो तो काही करू, आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. फर्स्ट थिंग म्हणजे काय, तर या मिथेनचं मॉलिक्युलर मास काढायला मी शिकवलंय तुम्हाला. कसं काढतात, 1 कार्बन प्लस 4 हायड्रोजन, बरोबर का फार. 1 कार्बन कितीचा येतो 12 दिलेलं असतं, 1 हायड्रोजन 4. मग याचा आन्सर किती येतं 12/60, बरोबर. याला मॉलिक्युलर मास म्हणतात. काय म्हणतात, याला तर तुम्ही O2 म्हणजे काय फक्त ऑप्शनला 2 ने मल्टिप्लाय करा आणि हा बाहेरचं तर आहेच. याला 1 कार्बन, ऑप्शन किती 2, त्याला 16 ने मल्टिप्लाय करा कारण ऑप्शनचं 16 मास असतं. वॉटर मध्ये 2 तर बाहेरच काढून टाकायचं, हा ब्रॅकेट मार्क करायचा, हायड्रोजन 2 आहे म्हणून 1 ने मल्टिप्लाय करा, ऑप्शन 16 आहे म्हणून 1 ने मल्टिप्लाय करा. काय हॅलो, नवीन मेंबर जमतंय का, मॉलिक्युलर मास काढता येतं का. मॉलिक्युलर मास म्हणजे काय, तर हे जे कंपाऊंड असतो यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचे असतं, मास फाइंड आउट करायचे असतं. कार्बनला आता चला एक नवीन मेंबर साठी सांगू आपण, तर काही कळत नसतं. तर मला मिथेनचा मास फाइंड आउट करायचा आहे, तर फॉर्म्युला काय आहे CH4. काय करायचं म्हणजे कार्बन किती आहे 1 प्लस यामध्ये हायड्रोजन किती आहे 4,
आणि हे तुम्हाला यांची व्हॅल्यू दिलेली असते. कार्बनची व्हॅल्यू असते 12, तर हायड्रोजनची व्हॅल्यू असते 1. आणि जेही मॉलिक्युलचं मास असतं ते यू मध्ये असतं. कशामध्ये असतं? त्याला ऍटॉमिक मास. ते काय झालं, तो एक लेक्चर लेट आला बरोबर, म्हणून तुझा प्रॉब्लेम. तर पण इथं आपण जेव्हा मॉलिक्युलर मास काढतो तेव्हा आपण नेक्स्ट काय करतो, ऍटॉमिक नंबर काय, मास नंबर. कोणता मास नंबर? मासच आहे ना ते, ऍटॉमिक नंबर नाही, ते मासच आहे. मास नंबर ऍटॉमिक मासच घेतोय. हा. मला हे समजत नाही तुझ्याकडे ऍटॉमिक नंबर मास मध्ये एवढं कन्फ्युजन काय? हे मासच आहे, हायड्रोजनचा मास 1 मध्ये 1 असतो. हा बरं. ठीक. आपल्याला काय प्रूव्ह करायचं असतं बघा, की आपण याचं मास कॅल्क्युलेट केलं 16 ग्रॅम, याचं केलं 64 ग्रॅम, याचं केलं 44 ग्रॅम आणि 36 कॅल्क्युलेट केलं आपण. ऍटॉमिक मास नेहमी दिला जाईल. आता हे तर मला वाटतं देण्याची गरज नाही. कार्बनचं माहिती असलं पाहिजे, हायड्रोजनचं माहिती असलं पाहिजे, आपण देण्याची गरज नव्हती. हा, तुम्हाला सांगितलं चला रेडियमचं घ्या, कॉपरचं घ्या, तर ठीक आहे. हायड्रोजन ऑप्शनचं देण्याची काय गरज आहे? मी देऊन पाहिजे ना एवढं तर. यात काय देण्याची काही आवश्यकता आहे का? चला, आपला टार्गेट आहे आपल्याला स्टॅचिओमेट्री शिकायचं आहे. स्टॅचिओमेट्री मध्ये आधी तर इक्वेशन दिलं असेल, आनंदाची गोष्ट आहे. नाही दिलं असेल तर बघा की आपल्याला ते इक्वेशन येतंय का, आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न. इक्वेशन बॅलन्स झाल्यावरती त्याचे मासेस शोधा. काय शोधा? मास. कोणाचं मास आहे हे? यांचं. आणि यांना तुम्ही नंबरने मल्टिप्लाय केलाय, कोइफिशियंटने काय केलाय? मल्टिप्लाय केलाय. कळतंय ना? हो. येस. मग याचं सिंपल मिनिंग काय झालं की मिथेन 16 ग्रॅम घेतलाय आपण, आणि ऑक्सिजन आपण 64 ग्रॅम घेतलाय. जर 64 ग्रॅम मिथेन ऑक्सिजन आणि 16 ग्रॅम जर मिथेन असेल तर आपल्याला 44 ग्रॅम CO2 मिळतो, आणि त्यामध्ये 36 ग्रॅम वॉटर मिळतो. एकदम सिंपल मिनिंग आहे. 16 ग्रॅम मिथेन आणि 64 ग्रॅम ऑक्सिजन पासून आपल्याला हे दोघेही एवढ्या ग्रॅम मिळतात. क्लिअर आहे एकदम? न्यूमेरिकल मध्ये सांगितलेलं असतं की काय विचारलं न्यूमेरिकल मध्ये बघू. तुम्हाला सांगितलं की जर मी 24 ग्रॅम इथेन घेतला तर मला किती कार्बन डायऑक्साईड मिळणार. आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करताना काय कॅल्क्युलेशन केलाय की नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, फिक्स आहे. 16 ग्रॅम मिथेन 44 ग्रॅम काय बनवतो? कार्बन बनवतो. पण तुम्हाला सांगितलं आता मी 44 नाही घेणार, मी स्टॅचिओमेट्री न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो. मला 24 ग्रॅम घ्यायचा आहे, तर हाऊ मेनी कार्बन डायऑक्साईड. समजलं? हो. आपल्याला मग काय शोधायचं असतं? 16 किती बनवतो? 44. 24 किती बनवणार? 24. मग मला वाटतं मॅथच आहे सिंपल, बरोबर ना? हे म्हणजे मॅथ कुठे शिकवला? म्हणजे 8-9 ला शिकवला. कसं असतं ते? 16 ग्रॅम जो असतो CO2 असतो, सॉरी मिथेन असतो, CH4. एक मिनिट. CH4 हा जेव्हा 16 ग्रॅम असतो तेव्हा CO2 किती असतो? 44 असतो. 44 ग्रॅम असतो. ग्रॅम काढून टाकू आपण, ते विनाकारण खाली. तर 24 ग्रॅम साठी किती CO2 असणार? मग त्याला आपण एक्स म्हणू. मग आपल्याला माहिती क्रॉस मल्टिप्लिकेशन काय असतं. मग एक्स टू यांना मल्टिप्लाय करायचं, 24 into 44 डिवाइड बाय दिस नंबर ग्रॅम. आता हे तर काही केमिस्ट्री नाही आहे. मग ते तुम्ही प्रयत्न करायचे ना. मग तसं केल्यावरती तुम्हाला जे आन्सर येईल किती? 54. 54 मध्ये एवढं काय? 56. आपला आन्सर केला, सॉरी 66. बरोबर ना? आणि बस असं बाकीचं ते काय हे त्यांनी केलं तसंच करावं काही अपेक्षा नाही. आपल्याला आन्सर इम्पॉर्टंट. वॉटर पण काढायचं. वॉटर. आता मिथेन आणि त्याचं पण सर आमच्या एक्झाम्स मध्ये तर आता हे बघा, हा 16 आहे तेव्हा वॉटर 36 आहे.
मिथेन 16 आहे तेव्हा वॉटर 36 आहे. आता मिथेन 24 आहे तेव्हा वॉटर किती आहे? वॉटर इज इक्वल्स टू 24 इंटू 36 बाय 60. आन्सर काढा. आन्सर 54. घरी प्रयत्न करा आपल्या स्पीड प्रमाणे आणि आन्सर 54 यायला. एकदम सोपे कॅल्क्युलेशन्स मला वाटतात, काय असं मोठं टेचिमेटर आहे. चला तर काही प्रश्न आहे काही ते बोला. ऑनलाईन हॅलो मयुरी जोशी, हो. काही काही प्रॉब्लेम आहेत का? नाही सर. तर मग ग्रॅम तुम्ही काही घ्या इथे. तुम्ही आता 24चे, आता मला एक प्लांट सेट करायचा आहे, मला सिम्पली मला मिथेन बर्न करण्याचा प्लांट सेट करायचा आहे. तर मी 24 ग्रॅम कशाला, मी 5000 ग्रॅम मी काही घेणार 5 kg काही घेणार नाही. मग मला माहित पाहिजे ना CO2 वॉटर किती प्रोड्यूस होतो, त्यासाठी स्टोइकियोमेट्री यूज करतात. स्टोइकियोमेट्री कशासाठी स्टडी केला जातो की आपण रिएक्टंट किती घेतो प्रोडक्ट किती करतात. किंवा मला वॉटर हा 54 बनवायचा आहे, मग त्यासाठी मिथेन किती घ्यावं लागेल. मला रिव्हर्स चेंज झाला, मला वॉटरला आता 36च्या डबल किती होतं रे, 72 ग्रॅम ऑफ मला वॉटर बनवायचं. तर हाऊ मेनी मिथेन, मला मिथेन किती लागतात मला. मग सेम फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 16 ला 36 असतो, मिथेन काय असतो 16 ला किती असतो वॉटर 36 असतो. आता मला 72 पाहिजे वॉटर, त्यासाठी किती मिथेन लागतं तेच मी या दोघांना मल्टिप्लाय करणार, याला डिवाइड 16 इंटू 72 अपॉन 36 बरोबर किती रे 32. याचे डबल होणार ना. हो, हा डबल केला म्हणजे याचे काय होणार डबलच होणार. तर तू कोणतेही कॅल्क्युलेशन जे असतं ते स्टोइकियोमेट्री मध्ये कशासाठी केले जातात, तर रिएक्शन्स मध्ये रिएक्टंट प्रोडक्ट ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन किती लागतात, त्यांचं प्रोडक्शन किती आहे, याला जनरली आपण स्टोइकियोमेट्री म्हणतो. ठीक आहे, इझी न्यूमेरिकल आहे, चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करा. हे लिहिण्यापेक्षा ना क्रॉस मल्टिप्लाय करून आपला आन्सर करा. दिसायला मोठं दिसतं तेवढं ते मोठं तसं, पण आम्हाला एमसीक्यू लागतो पॉइंट तो नाही, आन्सर करेक्ट दिसायला जाऊ नये. चला पुढं आहे मडके, चला वाचणार. How much how much calcium oxide will be produced by decomposition of 5 gram calcium carbonate? तेव्हा मी 11 मध्ये आला, तुम्हाला अपेक्षा हीच होती की तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला माहित पाहिजे होता. त्यांच्या बुक मध्ये तोही फॉर्म्युला, आणि कॅल्शियम कार्बोनेटला केल्यावरती आपल्याला माहिती आहे ही रिएक्शन तुमच्या बुक मध्ये आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2. त्यांचं बुक बघून घ्या रिएक्शन आणि डिकम्पोज केलेलं तुम्हाला सर्व सांगितलंय की डिकम्पोज होणार आहे म्हणजे काय तयार होतं, हे त्यांच्या बुक मध्ये तुम्हाला यायला पाहिजे येणार. तर डिकम्पोजन रिएक्शन हा हिटिंगमुळे होते. रिएक्शन तुम्हाला लिहिता येईल, बॅलन्स करण्याची गरज आहे का, बिलकुल नाही. कॅल्शियम एक ऑप्शन 3 काही गरज नाही. कार्बन 1 कार्बन मग नो बॅलन्स आहे तर आपलं पहिलं टार्गेट काय आहे, तर तेच मास फाइंड आउट करा. काय करा मास. मग कॅल्शियमचं मास वगैरे फाइंड करा. आता इथे यांनी कॅल्शियमचं मास दिलं नाही, द्यायला पाहिजे होतं ऍक्च्युअली. कॅल्शियमचा मास द्यायला पाहिजे होतं. कॅल्शियमचा मास असतं 40. मग तुम्हाला 100 आन्सर काढता आलं पाहिजे. कसं काढणार, कॅल्शियम किती आहे 1 कॅल्शियम प्लस 1 कार्बन प्लस 3 ऑक्सिजन. 1 इंटू 40 कॅल्शियम असतो प्लस ते दिलेलं असेल तुम्हाला, मला नाही वाटत काही गरज लक्षात 12 प्लस 3 इंटू 60. एवढा आन्सर काढल्यावर तुम्हाला 100 U तयार होणार. म्हणजे कार्बोनेट कॅल्शियम कार्बनच्या एका मॉलिक्युलचं मास 100 असतं. पार्टच्या ऐवजी U तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर हे 100 आहे, हे 56 आहे, 54 आहे, आपल्याला नंबर्स मिळाले. तुम्हाला सांगितलं आहे हाऊ मच CO विल बी प्रोड्यूस, CO किती प्रोड्यूस होणार आहे बरोबर, किती 5 ग्रॅम्स आहे 8 ग्रॅम्स आहे. तर मला सांगा की आता हा जो आहे हा 100 U आहे,
बरोबर, त्याला ग्रॅम कन्सिडर करणार ना आपण. काय करणार? आता कॅल्शियम कार्बोनेट 100 आहेत तेव्हा हे 56 असतात. किती असतात? 56. मग हा 5 असेल तेव्हा हे किती असणार? बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन x इज इक्वल्स टू 5 इंटू 56 बाय 100. बोला 5 किती होतात? 280 divided by 100 0.2 2.80 0.2 ना. नहीं 2.80 2.80 कसं करणार? नहीं 0.2 0.2 येईल ना. 2.80 येणार. 2.80 ठीक आहे 2.80 2.80 कळलं? तर हे पार्ट्स वगैरे काही घेण्याची गरज नाही, डायरेक्ट ग्रॅम मध्ये यू म्हणजे हा नंबर यूज करायचा. काय करायचं? नंबर्स प्रपोर्शन मध्ये असतो. तुम्हाला सांगितलं आता कळावं तुम्हाला की आता हे कितीही चेंज केलं तर तुम्हाला काही क्रॉस मल्टिप्लिकेशन काढता येत. यात काही सांगू शकतो ना. आता मी सांगणार की चला मला कार्बन डायऑक्साईड काढा, हा घेतला मी 50, हा घेतला मी 50. कॅल्शियम कार्बन 50 ग्रॅम घेतला तर मला कार्बन डायऑक्साईड किती असेल? सिंपल आहे, 100 ला तो 54 असतो. तर याच्या 50 केलं म्हणजे जर हाफ केलं तर 50 होतं. मग याचा हाफ 22 ग्रॅम येणार. काय ना 22 ग्रॅम अशा. म्हणजे क्लिअर होते ना? बरोबर. चला नेक्स्ट. How many liters of oxygen at STP are required to burn completely 2.2 gram of propane C3H8? आता कॅल्क्युलेशन मी कालच सांगितलं तुम्हाला. काय इम्पॉर्टंट डिफरन्स सांगितलं केमिस्ट्री लर्न करताना? सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्या 2 मेन कॅटेगरी आहेत. सॉलिड्स आणि लिक्विड्सला आपण मासला व्हॅल्यूज नेतो, त्यांचं जनरली मास कॅल्क्युलेट करतो. मग आपण मोल्सही मास मध्येच काढले होते बरोबर ना. पण गॅसेसला आपण व्हॉल्यूम बेसवर मोल काढतो. काय करतो? गॅस म्हणजे डोक्यात ठेवायचं व्हॉल्यूम. आपल्याला मास कॅल्क्युलेट करता येत नाही लोक. आपल्याला कळतं की तो एका रूम मध्ये रूमचं व्हॉल्यूम टाका, लेंथ, हाईट, ब्रेथ, कॉर्नर, हाईट डन. तर आपल्याला गॅसला व्हॉल्यूम मध्ये बोलायचं आहे. मग व्हॉल्यूम बद्दल तर काही स्टोचिओमेट्री असेल ना. तर हाऊ मेनी लिटर ऑफ ऑक्सिजन? ऑक्सिजन आहे एसटीपी ला. पुन्हा सांगतो एसटीपी म्हणजे काय? 0°C. हॅलो, 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि 1 मोलचा व्हॉल्यूम किती असतो? 22.4 लिटर. एका व्हॉल्यूम किती असतो? लिटर. फिक्स आहे. मग तुम्हाला सांगितलंय ऑक्सिजन हाऊ मेनी लिटर ऑक्सिजन विचारलाय रिक्वायर्ड टू क्विकली बर्न प्रोपेन. आता 10 मध्ये तुम्हाला शिकवलाय मी काय मडके प्रोपेन म्हणजे 3 कार्बन असतात. Yes sir. आणि त्याला 8 हायड्रोजन असतात. Yes sir. नसेल तर असं करायचं. असं करायचं. झालंय आपलं काय मडके. हो सर. 3 कार्बन रटून घेतला. सांगितलं होतं त्याशिवाय पुढे केलं नाही. 3 कार्बन आणि आलं होतं मग. तर 3 कार्बन आणि 8 हायड्रोजन हा प्रोपेन आहे. तर प्रोपेनला कम्प्लिटली बर्न करायचंय. हे बघा कोणताही हायड्रोकार्बन असेल, बरोबर तुम्ही तुम्हाला कोणताही हायड्रोकार्बन असेल, ऑक्सिजन समोर असेल तर तो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार करतो. काय तयार करतो? ऑक्सिजन आणि वॉटर. मग कार्बन डायऑक्साईड वॉटर लिहून घ्यायचं, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा. बॅलन्सिंग इथे 5, 3, 8 करावं लागेल. आता विचार करा की इथे कार्बन किती आहे? 3 आहे. इथे कार्बन एकाच ठिकाणी आहे की नाही? इथे नंबर तर काही 3 लिहू शकत नाही. मग 3 इथे लिहून टाक. कार्बन बॅलन्स बरोबर. थोडस हायड्रोजन कडे यायचं. हायड्रोजन 8 आहे. इथे ते 8 करू शकत नाही, 4 ने मल्टिप्लाय करून टाक. राहिला ऑप्शन. ऑप्शन कडे बघा आता. ऑप्शन किती राहिले इथे? 3 2 6 आणि हा 4 किती होतात?
10. 10. या 2 ला 10 करायचं असेल तर 5 अप्लाय करून 5 नाही झालं ठीक. तो कॉमन सेन्स वापरला तर रिॲक्शन बॅलन्स होतं. रिॲक्शन बॅलन्स की आपलं अर्ध काम संपलेलं असतं. आपल्याला गॅस बद्दल गप्पा केल्या जात आहे. कशाबद्दल? गॅस बद्दल. तर लक्षात ठेवायचं की चला काही असेल आपल्याला मास काढावं लागतं. काय काढावं लागतं? Mass. आता प्रोपेनचा आपण मास काढलं 44 ग्रॅम. किती काढलं? 44 ग्रॅम. आता हा जो ऑक्सिजन आहे हा लिटर मध्ये आहे. बघा वरती काय दिलंय. मिथेन तुम्ही 44 ग्रॅम घेतला काही इश्यू नाहीये. तर तुम्हाला ऑक्सिजन जो आहे तो हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन ऍट एसटीपी तुम्हाला सांगितलं आहे की ऑक्सिजन एसटीपी मध्ये काढा. मग आता हा 5 मोल आहे. 5 मोल आहे की नाही? किती मोल आहे? ऑक्सिजन एसटीपी ला आहे ना. तर एक मोल म्हणजे 22.4 लिटर. एक मोल म्हणजे 22.4 लिटर. 5 मोल म्हणजे काय? 5 इंटू 22.4 लिटर. 1.2 लिटर. बरोबर. मग आपण त्याला लिटर मध्ये घेणार. आणि पुढे आहे CO2 आणि H2 त्याचं काय टेन्शन नाही. त्याच्यावर प्रश्न विचारला त्यावरती तुम्हाला सांगितलंय की हा जो प्रोपेन आहे तो 44 ग्रॅम होता तो आता 2.2 ग्रॅम करा. आणि हा लिटर मध्ये एक्स हा लिटर मध्ये काय नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन 2.2 इंटू 1.2 अपॉन 44 नंबर आहे काय तेवढं लिटर तुम्हाला तो काय म्हणतो ऑक्सिजन. मग 44 ला जर 1.2 असेल तर 2.2 ला कमी असेल ना. लॉजिक आहे ना. 44 ग्रॅमला 100 आहे अजून का तर 2 ला वेगळं कमी असेल. बघू किती लिटर आहे तुझं. करा कॅल्क्युलेशन तुम्हाला आन्सर येईल.